कधी विचार केलाय का की या पृथ्वीवर अब्जावधी वर्षांपासून जीवन अविरतपणे कसं चालू आहे? एक पिढी जाते, दुसरी येते, हे चक्र थांबतच नाही. यामागचं रहस्य एकाच अद्भुत प्रक्रियेत दडलंय, आणि ती म्हणजे प्रजनन. चला एक नजर टाकूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी जीवन का टिकून राहतं, मग बघूया प्रजननाच्या दोन मुख्य पद्धती, त्यानंतर वनस्पती आणि प्राणी हे कसं करतात ते पाहूया, आणि शेवटी निसर्गातील एका मोठ्या आश्चर्याबद्दल म्हणजेच रूपांतरणाबद्दल जाणून घेऊया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी तो पाया समजून घेऊया ज्यावर संपूर्ण जीवसृष्टी उभी आहे. ती कोणती एक मूळ प्रक्रिया आहे जी जीवनाला पुढे नेत राहते? तर ती प्रक्रिया आहे प्रजनन. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादा सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतो, ही केवळ एक जैविक क्रिया नाहीये, तर कोणत्याही प्रजातीला या पृथ्वीवर टिकवून ठेवणारी गुरुकिल्ली आहे. विचार करा, जर ही एक प्रक्रिया नसती तर जीवनाचा प्रवाह कधीच थांबला असता. आता गंमत बघा, निसर्गाने हे काम करायला एक नाही तर दोन वेगवेगळे मार्ग शोधून काढलेत. एक मार्ग असा आहे जिथे फक्त एकच पालक पुरेसा असतो, तर दुसऱ्या मार्गात दोन पालकांची गरज असते. पाहूया या दोन मार्गांमध्ये नेमका काय फरक आहे. इथे बघा, हा फरक एकदम स्पष्टपणे समोर येतोय. डावीकडे आहे अलैंगिक प्रजनन. यात फक्त एकच जनक नवीन जीव तयार करतो, जसं की अमिबा किंवा हायड्रा. ही एक खूपच जलद आणि सोपी पद्धत आहे. आणि उजवीकडे आहे लैंगिक प्रजनन. यात नर आणि मादी अशा दोन पालकांची गरज असते, जसं की माणसं किंवा फुलं येणाऱ्या वनस्पती. यात वेळ आणि ऊर्जा जास्त लागते, पण याचा एक मोठा फायदा आहे. दोन वेगवेगळ्या पालकांचे गुणधर्म एकत्र आल्यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये विविधता निर्माण होते. ओके, आता जरा वनस्पतींच्या अद्भुत दुनियेकडे वळूया. आपल्याला वाटतं की झाडं फक्त बियांमधून येतात, पण तसं नाहीये. त्यांच्याकडे प्रजननाचे काही खूपच इंटरेस्टिंग मार्ग आहेत. वनस्पतींची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांना वाढायला नेहमी बियांची गरज नसते. याला म्हणतात शाकीय प्रजनन. आपण रोजच्या आयुष्यात बघतोच, बटाट्याला ज्या डोळे येतात ना, तिथूनच नवीन रोप फुटतं. गुलाबाची फांदी तोडून लावली की नवीन झाड तयार होतं. एवढंच नाही, पानफुटीसारखी वनस्पती तर थेट पानाच्या कडेपासून नवीन रोपं जन्माला घालते. आणि हो, रताळं किंवा गाजर ते तर थेट मुळांपासूनच वाढतात. म्हणजे बघा किती स्मार्ट पद्धत आहे ही, पटकन पसरायची. पण जेव्हा बियांची गोष्ट येते तेव्हा फुलांचं काम खूप महत्त्वाचं ठरतं. फुलांमध्ये एक नर भाग असतो जिथे परागकण तयार होतात. हे परागकण मादी भागापर्यंत पोचायला लागतात. आणि हे काम कोण करतं? तर वारा, पाणी किंवा आपले छोटे मित्र मधमाशा, फुलपाखरू. एकदा का हे परागकण पोहोचले की फलन होतं आणि बी तयार होतं. याच बीमधून नंतर नवीन झाड उगवतं. चला आता वनस्पतींकडून प्राण्यांच्या राज्यात जाऊया. इथे एक मोठा विभाग आहे, आणि तो एका सोप्या प्रश्नावर आधारित आहे: अंडी की पिल्ले? तर प्राण्यांचे हे दोन मुख्य गट आहेत. एक म्हणजे अंडज, म्हणजे जे अंडी घालतात, जसं की कोंबडी, साप किंवा पक्षी. यात पिल्लांची वाढ शरीराच्या बाहेर अंड्यांमध्ये होते. याच्या अगदी उलट आहेत जरायुज प्राणी, जे थेट पिल्लांना जन्म देतात. उदाहरणार्थ माणूस, गाय किंवा व्हेल. इथे गर्भाची वाढ आईच्या शरीरात अगदी सुरक्षितपणे होते. आता एक गंमत सांगतो. हे प्राणी ओळखायची एक सोपी ट्रिक आहे. ज्या प्राण्यांना बाहेरून दिसणारे कान असतात आणि अंगावर केस असतात ना, ते बहुतेक करून जरायुज म्हणजे पिल्लांना जन्म देणारे असतात. आणि बाकीचे बहुतेक प्राणी ते अंडज म्हणजे अंडी घालणारे असतात. लक्षात ठेवायला सोपं आहे, नाही का? चला आता निसर्गाच्या एका अशा चमत्काराबद्दल बोलूया जो एखाद्या जादूच्या खेळासारखा वाटतो. याला म्हणतात रूपांतरण. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे काही प्राणी जन्मावेळी त्यांच्या पालकांसारखे अजिबात दिसत नाहीत आणि एका अविश्वसनीय प्रवासातून जातात. याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे फुलपाखरू. विचार करा, सुरुवात होते एका छोट्याशा अंड्यापासून. त्यातून बाहेर येते एक खादाड अळी. मग ही अळी स्वतःला एका कोशात बंद करून घेते. आणि मग काही दिवसांनी त्या कोशातून काय बाहेर येतं? तर एक सुंदर पंख असलेलं फुलपाखरू. अळी आणि फुलपाखरू यांच्यात काहीच साम्य नाही. प्रत्येक टप्प्यावर रूप पूर्णपणे बदलतं. हे खरंच अविश्वसनीय आहे. तर आज आपण बघितलं की सजीव स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किती वेगवेगळ्या आणि आश्चर्यकारक पद्धती वापरतात. काही पद्धती जलद प्रसारासाठी आहेत, तर काही अनुवांशिक विविधतेसाठी, काही पद्धती पिल्लांच्या संरक्षणासाठी आहेत. पण या सगळ्यांमागे एक मोठा प्रश्न उभा राहतो की निसर्गाने एकाच साच्यात सगळ्यांना न टाकता प्रजननाच्या इतक्या वेगवेगळ्या पद्धती का बरं तयार केल्या असतील? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?